नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी गणितामधील 2 नंबरचा चॅप्टर वास्तव संख्या यामधील सराव संच 2.2 सोडवणार आहोत। तो सोडवण्याच्या अगोदर काही मूलभूत संकल्पना आपण इथे समजून घेऊया। तर अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या यांचा संबंध कसा समजून घ्यायचा आहे तर बघा, इथे वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे अप्रत्यक्ष सिद्धता देऊन सिद्ध करता येते। आणि इथं त्या पद्धतीने वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं गृहीत धरून अप्रत्यक्ष सिद्धता धरून ती संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध केलेलं आहे। तर बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला खाली शेवटी अशा पद्धतीने हे सिद्ध केलेलं आहे। आणि शेवटी तुम्हाला इथं लक्षात येईल की वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे हे गृहीत चुकीचे आहे, कारण हे इथे सिद्ध करून दाखवलेलं आहे। म्हणून वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे। तर बघा, याच पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे त्याच पद्धतीने वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वर्गमुळात 7, वर्गमुळात 8 ह्या देखील काय आहेत, अपरिमेय संख्या आहेत। तर हे दाखवता येतं। त्यासाठी 3 किंवा 5 हा n चा विभाजक असेल तरच तो n वर्गाचाही विभाजक असतो, या नियमाचा उपयोग करा। तर बघा, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा संख्या रेषेवर दाखवता येतात। म्हणून जी संख्या संख्यारेषेवर बिंदूने दाखवता येते ती वास्तव संख्या आहे असं म्हणतात। हे लक्षात राहू द्या, जी संख्या संख्यारेषेवर बिंदूने दाखवता येते ती वास्तव संख्या आहे असं म्हणतात। मग थोडक्यामध्ये बघा, संख्यारेषेवर प्रत्येक बिंदूचा निर्देशक ही वास्तव संख्या असते आणि प्रत्येक वास्तव संख्येशी निगडित असणारा बिंदू हा संख्यारेषेवर असतो। मग आपल्याला माहिती आहे की प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते, परंतु वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, मायनस वर्गमुळात 2, पाय 3 अधिक वर्गमुळात 2 अशा वास्तव संख्या परिमेय नाहीत। म्हणजे बघा, वर्गमुळात म्हणजे प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या आहे, परंतु प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय संख्या नाही, हा नियम लक्षात ठेवा। म्हणून जसे की प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या आहे, परंतु ह्या पद्धतीची जी वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 ह्या संख्या संख्यारेषेवर दाखवता येतात, परंतु या परिमेय संख्या नाहीत। तर हे तुम्ही लक्षात राहू द्या। हे सराव संच सोडवताना हे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे। त्याच पद्धतीने बघा, जेव्हा वर्गमुळात 2 दिलेले असते तेव्हा 2चे वर्गमूळ किती बघा, जर भागाकार पद्धतीने आपण 2चे वर्गमूळ काढले तर ते अशा पद्धतीने बघा 1.41421 आणि पुढे आणखी अंक येतच राहणार आहेत। तर वर्गमुळात 2चे बरोबर जे वर्गमूळ आहे ते किती लिहिलेले आहे, 1.41421 आणि पुढं डॅश केलेलं आहे, म्हणजे असंख्य असे अंक येत राहणार आहेत। त्याच पद्धतीने इथं भागाकार पद्धतीने तुम्हाला 3चे वर्गमूळ काढून दाखवलेले आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये। तर वर्गमुळात 3 बरोबर 1.732 डॅश म्हणजे असे अनंत असंख्य अंक समोर येत राहणार आहेत। तर बघा, तुमच्या इथे लक्षात येईल की ह्या अशा संख्या आहेत की ज्यांना भाग दिल्यानंतर त्यांना पूर्ण भाग बसत नाही आणि जे अंक दशांशानंतर जे अंक येतात तर ते त्यांची आवर्ती देखील होत नाही। आवर्ती होत नाही म्हणजे सपोज इथं 4 आलेला आहे, 1 4 2 1, त्याच पद्धतीने परत 4 1 4 2 1 असं न येता इथं वेगवेगळे अंक येतच राहणार आहेत आणि ते असंख्य असणार आहेत, पुढे अमर्याद असणार आहेत। तर मग इथं अशा पद्धतीच्या ज्या संख्या असतात यांना काय म्हणतात, अपरिमेय संख्या असं म्हणतात, किंवा ह्या अपरिमेय संख्या आहेत हे लक्षात येतं। जसं की बघा, इथं तुम्हाला सांगितलेलं आहे वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3ची किंमत काढलेली आहे, म्हणजेच 1.4142 आणि 1.732 डॅश असंख्य या सुद्धा अपरिमेय संख्या आहेत। यावरून लक्षात घ्या की अखंड अनावर्ती म्हणजे बघा, याच्यामध्ये अखंड अनावर्ती होत राहणार आहे अंकांची दशांश रूपातील संख्या ह्या काय असतात, अपरिमेय संख्या असतात। तर आता आपण यावर आधारित सराव संच 2.2 लगेच सोडवणार आहोत। त्याच पद्धतीने तुम्हाला पाय ही संख्या देखील माहिती आहे। तर पाय या संख्येला आपण काय लिहितो, 22/7 किंवा 3.14 लिहितो। पाय ही संख्या देखील काय आहे, अपरिमेय संख्या आहे। कारण बघा, जर 22ला तुम्ही 7ने भाग दिला तर हा 7ने भाग पूर्णपणे जाणार नाही, तर 3.14 पुढे 1 2 6 काय येत अंक वेगवेगळे अंक येत राहणार आहेत। अखंड अनावर्ती दशांश रूपातील ही संख्या आहे, म्हणून पाय देखील काय आहे, अपरिमेय संख्या आहे। तर बघा, यावर आधारित सराव संच 2.2 आपण सोडवणार आहोत। तर बघा, 2 नंबरचा चॅप्टर वास्तव संख्या यामधील सराव संच 2.2 मधील प्रश्न पहिला काय आहे, 4 वर्गमुळात 2
ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करायचं आहे। आता आपण ही संख्या अपरिमेय आहे की नाही हे आपण अप्रत्यक्ष सिद्धांत देऊन सिद्ध करता येणार आहे। तर आपण ते सिद्ध करूया इथे। तर बघा वर्गमुळात 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं आपण सर्वप्रथम मानूया। त्यासाठी इथे लिहूया 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असे मानू। परिमेय संख्या आहे असे मानू। आपल्याला सिद्ध करायचं आहे की 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे। त्यासाठी आपण 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं मानलेलं आहे। त्यानंतर बघा जर आपण ही परिमेय संख्या आहे असं मानलं आहे तर मग काय लिहिता येईल आपल्याला, म्हणून 4 वर्गमुळात 2 बरोबर p छेदस्थानी q, कारण परिमेय संख्या ही p छेदस्थानी q या स्वरूपामध्ये असते। तर आपण सिंपली इथं बघा वर्गमुळात 2 बरोबर p छेदस्थानी हा 4 गुणाकाराच्या स्वरूपात आहे, उजव्या साईडला आल्यानंतर भागाकारामध्ये जाईल 4q, अशा पद्धतीची संख्या आपल्याला इथं मिळेल। तर बघा आपण आत्ताच जेव्हा संकल्पना क्लिअर करून घेत होतो तेव्हा बघितलेलं आहे की वर्गमुळात 2 ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे। ती भागाकार पद्धतीने आपण जर 2चं वर्गमूळ काढलं तर ते अखंड अनावर्ती संख्या येते किंवा अखंड अनावर्ती दशांश रूपामध्ये येतं, म्हणजेच वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे। मग इथे लिहूया आपण वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे तर बघा इथे डावी बाजू ही अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू ही परिमेय संख्या आहे, अशी काय दिसत आहे, विसंगती दिसत आहे। तेही आपण इथे लिहून काढूया म्हणजे तुमच्या डिटेलमध्ये लक्षात येईल। तर बघा इथे डावी बाजू म्हणजे वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या व उजवी बाजू p छेदस्थानी 4q ही काय आहे, परिमेय संख्या, अशी विसंगती इथं लक्षात येते। म्हणून 4 वर्गमुळात 2 ही जी आपण परिमेय संख्या मानली होती तर ही काय नाहीये, परिमेय संख्या नसून ही अपरिमेय संख्या आहे। ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध इथं होत आहे। तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला एखादी संख्या दिलेली असते आणि ती अपरिमेय संख्या आहे किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ती संख्या परिमेय संख्या आहे असं मानून तुम्हाला ते सिद्ध करावं लागणार आहे। त्यानंतरचा 2 नंबरचा प्रश्न आहे 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा। तर आपण ही संख्या देखील अपरिमेय आहे हे आपण अप्रत्यक्ष सिद्धता देऊन सिद्ध करणार आहोत। त्यासाठी बघा 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे असे मानूया। जर ही परिमेय संख्या असेल तर मग 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर p छेदस्थानी q। आता आपण इथं वर्गमुळात 5 बरोबर p छेदस्थानी q, तर इथे हे 3 प्लस आहेत, जर आपण इकडच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आणले तर ते +3चे काय होतील, -3 होतील। तर म्हणजे बघा इथे वर्गमुळात 5 बरोबर p छेदस्थानी q -3, तर वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे। वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे तर बघा इथं तुम्हाला डावी बाजू ही अपरिमेय संख्या व उजवी बाजू ही परिमेय संख्या अशी विसंगती इथं येते किंवा दिसत आहे। बघा इथे डावी बाजू ही अपरिमेय संख्या आहे व उजवी बाजू p छेदस्थानी q -3 ही परिमेय संख्या आहे। तर ही विसंगती इथं तुम्हाला दिसत आहे किंवा विसंगती येत आहे। म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या नसून, जसे की आपण इथं मानलेलं आहे की ही परिमेय संख्या आहे असं मानलेलं आहे, तर ही परिमेय संख्या नसून ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होते। ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होते। तर अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या संख्या ह्या अपरिमेय आहेत की परिमेय आहेत हे सिद्ध करता येईल।
तर या सराव संचातील प्रश्न क्रमांक 1, 2 आणि तुम्ही सुरुवातीला ज्या संकल्पना समजून घेतल्या आहेत त्या परत परत वाचा आणि समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ही उदाहरणं सोडवणं, कन्सेप्ट क्लिअर होणं अगदी सोपं जाईल। तर या सराव संचामधील पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये लगेच पाहणार आहोत। त्यासाठी बघत राहा रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल आणि प्लेलिस्टमध्ये एकाच ठिकाणी तुमच्या वर्गाच्या इयत्तेमध्ये तुम्हाला जो सराव संच सोडवायचा आहे तो बघा।